नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। वेळ आहे रात्रीचे, वाजलेले आहेत किती टायगर वाजलेत? किती वाजलेत? हां 11 वाजले ना। बाहेर जायचं नाही आणि माझा बाबल्या जेवलाय। जेवण झालं तुझं? कुठे जेवण? दरवाजा बंद कर, चल चल, जायचं नाही बाहेर, निघ निघ तिकडे। जेवण कंप्लीट केलं तुझं? दाखव मला, कुठे जेवला? जेवला तू? चल पप्पांना सांग जा जेवलो म्हणून। कुठे जेवलास? सांग त्यांना जेवलो सांग। बाहेर आहेत? अय्या बाहेर आहेत काय पप्पा? तर मित्रांनो, आमचं अंथरूण इथे आता टाकलेलं आहे। आता आम्ही इथे तागुली आणि मी मत्त मत्त पोपणार। हां पप्पा कुठे आहेत? कुठे गेले? वास घेतोय, कुठे आहे हे? घुस आली का? घुस आली? आली घुस? घुस नाही आली, बाहेर सोड बोलतोय आता हा। आता याला बाहेर न्यायचंय मला, टॉयलेटला आहे ना तागुली? सुसुडीला जायचं ना तुला? ए तागू, जायचंय जायचंय, ये या दरवाज्याने जाऊ, चल चल इकडून या। ए दरवाजा उघडता येणार नाही आता, पहिल्याचा दरवाजा नाही राहिलाय तो आता। चल इकडून चल, या या, मी सू करायला येते तुला। चल 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 बाहेर चल। उघडू? उघडू का? थांब, लगेच यायचं सू करून। जेवलो जेवलो म्हणतोय, सांग त्यांना जेवलो सांग। चप्पल कुठे आहे माझी? कोणती कोणती? एडीच्या नाती लागू नको नो। चल ए हट, लय मार खाणार हा, लय मार खाणार। चल इकडे हो, सगळे गटारातून आले, इकडे या, इकडे लवकर। कुठं गेला आता? चल सू कर लवकर आणि लगेच घरी चल। सोडलं ना तुला इमानदारीत, ऐकायचं जरा नो। ए ए टायगर, तू ऐकत नाही ना, म्हणून मी तुला आणणार नाही मग परत बाहेर। चल लवकर, तो तिकडे वरतून आवाज देतोय। चल नको नको नको, रात्रीचं वर नाही जायचं नो। चल ये इकडे चल, टेरेसवर जायचं टायगर, रात्रीचं टेरेस बघूया। नको, रात्रीचं टेरेस नको, वरती नको। चल इकडे ये, तिकडे एक लादी लावायची बाकी आहे। इकडे चाललाय घुस बघायला, इकडे येतो का? तुला घुस भेटणार आहे तिथं? हे नाही आहे घुस, जाऊ दे आता, सामान नाही जास्त, थोडंच आहे। हां चल जाऊ दे, खाऊ दे तिला, काय खाते ती? काय आहे कागद खायला, खाऊ दे। हां हां हां, झोपायला निघतो का इकडे आता? मित्रांनो हे बघा, आपल्या बॉलला आहे ना, भिंतीला हे असे पट्टे काढलेत, हे बघा, ग्रे कलर आणि लाईट ग्रे, बस। इकडच्या लाईटिंग जास्त चालू नाही केल्यात, या इकडच्या स्पॉट लाईटी नाही लावल्यात, जास्त नाही लावल्यात आम्ही। जास्त रोषणाई करत नाही, अजून चाललं आहे ना काम म्हणून। तर हा एक दिवसभर चालू असतो फक्त रात्रीचा, बस। ए चला घरात चला झोपायला। आता कशाला इथून येईल ना तो? नाही नाही, चला चल रे। आहे का पाणी त्याच्यात? त्याला एकदाच पाठवा कुठेतरी पार्लरला, त्याचे पाय सगळे धुवा, सगळं टाके बिके घाल। चल रे इकडून, ए इथून, अरे ये चल, ते झोपडीत आहे जात राहतोय आपण, इकडे ये चल, निघ निघ लवकर घरात। इथं वाढदार काय केलं? थांब इथं, पाय पुसायचं काम, इकडे या, ये इथं। ते बारदन काय ते ये ना ती ये इथं, हां थांब इथं, जाईल तो त्याच्या गोष्टी, इथं बस। हां थांब, जा तुझ्या। अरे वा, लई छान पाहिजे त्याची। हां बस, तुझ्यासाठीच ती गोष्ट ठेवलेली आहे बघा। आता इथं झोप, पंखा लावते मी, झोपा आता, सकाळी भेटूया आपण। हां झोपा। अंथरूण टाकलं ना मित्रांनो, हे बघा काय होतं माहिती आहे का, सगळ्या गोधडीचं, एक तर मी रजाई त्याला दिली चांगलीवाली, चांगली रजाई त्याला, त्याचे सगळे होते ना छोटे छोटे असे चादरी होत्या ना, तर त्या सगळ्या मी काढून टाकलेल्या आहेत। त्याला जाडच अशी एक रजाई ठेवली त्याच्यासाठी। सगळा गोळा करतो, झोपत नाही, त्या कोपऱ्यात जाऊन झोपतो तिथे, ते बघा त्या खिडकीच्या त्या कोपऱ्यात जाऊन तिथं झोपतो। इथं अंथरुणावर आता झोपायला मागत नाही, आणि तिकडे झोपडीत होतो ना, 4-4 गोधड्या घेऊन झोपत होता पोरगा, पण इथं आल्यापासून पोराला
लादीवर पाहिजे आता गार झोपायला. तर इथं बघा किचन, आता आम्ही जेवलो आहे सगळं किचनमध्ये. समीर जेवायचं बाकी आहे आणि सुमित काय आज पण आलेला नाही. त्याला गावाला चांगलं करमलं आहे, काही तिथून यायलाच मागत नाही. आईला म्हणतो सारखा मी जातो, खिडकी बंद केली, आज जातो करतो आणि येतच नाही, राहिला आहे तिथंच. राहू दे म्हटलं, जाऊ दे. समीर आहे वरती बसला आता टेरेसवरती आणि आता मला सगळ्या लाईटी ऑफ करू द्या म्हणजे झोपायला. तर आता भेटूया सकाळी, बघूया सकाळी बरीच अशी कामं आहेत उद्या पण. बघूया आता काय काय करायचं आहे ते सकाळीच सांगते तुम्हाला. चला, गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि वेळ आहे सकाळची, वाजलेत 11:15. आज खूप दिवसाने आम्हाला आमचे कपडे मिळालेत बरं का. 4 महिन्यांनी आम्ही आमचे कपडे घातलेत. रात्री पण माझी नाईटी दुसरी होती, मॅक्सी घातलेली ती गाऊन. तर 4 महिन्यांनी एकदम असं म्हणजे काहीतरी नवीन कपडे घातल्याची फिलिंग आली. नाही तर काय 2 जोडे आपले ठेवलेले प्रत्येकाला, तेच घालतोय तेच ठेवतोय असं चाललेलं. आणि ते धुवून पार त्याचं ते फिक्के पडले, अर्धे पार सगळे कपडे फाटले सुद्धा आमचे. असं ठीक आहे चला. तर नवीन ड्रेस घातला आहे ना. ह्या पोराची बघा नाटकं, रडायला लागलंय. यायचंय माझ्याबरोबर, कुठं वरती बस जा. नखरे पाहिजे नाही. बघ मी तुला त्या दिवशी गेली, मी तुला मलाई घेऊन आली की नाही? लगेच आली ना मलाई घेऊन. नको नको नको, हा मी कपडे घातलेत ना, मी कपडे तुला पॅथिकली आणू पॅथिकली. हा मग बेडवर बस, बेडवर, सोप्यावर वरती सोप्यावर जा वरती जा या. हा तू गुड बॉय आहेस, माहिती रे, गुड बॉय बसून दाखवतो मला माहिती आहे. अगो बाई किती गुणाचं बाळते ग. तसं घ्यायला घेऊनच जायचंय, हात पकडून. चल, रस्त्याने चालता 17 जणांची भांडणं करशील, सगळे कुत्री येऊन मला चावतील. चल इकडे बस, या वरती बस, जा तुझ्या सोफ्यावर बस. तुझा सोफा आहे ना, हा तिथं बसा. पंखा लावू पंखा. अगं म्हणजे राजू बाबुडी, अले वा 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 वा, बसा. मित्रांनो आता मी चाललेली आहे थोडी बाहेर, म्हणजे थोडंसं सामान पण ग्रोसरी घ्यायचे. तर डीमार्टला पण जायचं प्लॅन चालला आहे, बघू वेळ मिळाला तर तिथून तशी जाणार आहे. नाहीतर मला अजून एक आतमध्ये सिंगल बेड घ्यायचं आहे. तर तो बेड बघायला जायचं आहे मला खैरानी रोडला आमच्या इकडे. मग तिकडे जातो आणि मग बघू आता कुठला बेड मिळतो आहे, कसा काय तो. चला तयारी करते मी आता. तर मित्रांनो आपण बघा इथं रॉयल सिरामिक्समध्ये आता आपल्याला जायचं आहे. आपला नळ चेंज करायचं आहे ना, त्या दुकानात आले इथे. तर वॉश बेसिनचा नल वापिस. ये देखो ये नल है ना मेरा, अरे भगवान सबको ले लूँ पकड़ के खड़े. ये नल है ना, ये आगे आ रहा है वापस, पानी आगे तो पूरा वापस नीचे पानी ऐसे जा रहा है. एक तो वॉश बेसिन चेंज करके दे दो, नहीं तो इसको चेंज करके दे दो. ये आगे वाला है ना, पीछे दे दो. बाकी डीप उतना ही चाहिए मेरे को, ऊंचाई पे बस. अरे इथून नळ बनाना दुसरा ब्रँड का दीजिए ना. तर इथून मित्रांनो मी नळ घेऊन गेलेली. आपला वॉश बेसिन आहे बघा, आहे तसाच आहे ना, सेम टू सेम आहे बघा. हा घेऊन गेलेली. आता हा बघा, ये देखो अभी ये कितना पीछे है, वो आगे इधर तक आ रहा है पानी, आगे इधर आ रहा है. मुंह धोने का कैसा बाहर, वॉश बेसिन का फायदा क्या फिर. तर इथूनच आपण सगळं सामान घेऊन गेलेलो आहे बघा, रॉयल सिरॅमिक्समधून आहे ना. तर या काकांकडून आपण सगळं सामान नेलेलं आहे. गिझर पण याच दुकानातून मी घेतलेला आहे आणि बरंच असं मोठं त्यांचं दुकान आहे, रिजनेबल आहे, चांगलं प्राईजमध्ये एकदम. मी सर्व घाटकोपरमध्ये सगळे दुकानं शोधली, पण या दुकानाची जी बेस्ट प्राईज आहे ना ती मला कुठेच मिळाली नाही. त्यामुळे इथून मी बरंच असं सामान घेतलं आहे आणि अजूनही घेते थोडं. तर कधी पण असं कुठलंही सामान रिटर्न करायला आली ना ते काका नाही म्हणत नाही, असं पाहिजे. नाही तर देताना कशी लोक काही देतात आणि मग नंतर रिटर्नच्या वेळेस ना नखरे करतात. जसं आपल्याला त्या बहार चाळीत गेलेलं ना झुंबरवाल्यांनी नाटकं केलेली, तसं करायला नको असं. तर ते चेकही करत नाही माझ्या नळाला काही क्रॅश झालं आहे का काय झालं आहे काय नाही, विचारे लगेच बॉक्स असो नसो लगेच घेतात. ती मला त्यांची खासियत आवडली. आणि हे त्यांचे मुलगा आहे ना, उनका बच्चा है आप, चाचा है. और वो दूसरे किधर आए नहीं गाँव से, वो पापा है आपके. अच्छा, ते काका पण एकदम चांगले आहेत. यांच्या आधी तेच काका होते. हाँ ये दे दिया अभी, ये तो पहले दिया नहीं था. ये नहीं पहले दिया था, आपने दूसरा दिया था.
चला मित्रांनो, मी घेते आता हा नळ पहिले. तर असं मला एक एक वस्तू एक दुकानातून चेंज करावे लागतात. काय असं रोजचं डेली चालू आहे. आता आम्ही निघालो खैरानी रोडला. तर मला टायगरचे पप्पा आज घेऊन आलेले आहेत सोबत, हे बघा आहे ना. आम्ही आमच्या बुलेटनी चाललो. आता तिथून नळ वगैरे आपला घेतलेला आहे आणि आता इथून पुढे आम्ही जाणार खैरानी रोडला. आपल्याला सोफा बेड बघायचं आहे, काय मिळेल ते सिंगलमध्ये ते बघूया. चला मित्रांनो, आता आपण छाया स्टील इथे आलेलो आहे आणि आमचं जुनंच दुकान आहे. प्रत्येक वस्तू आमची इथूनच जाते. तर दुकान थोडं विसरलेली, पण हे दादा मला दिसले आणि मग नंतर बरोबर ओळखायला आले. कारण ते आशापुरामध्ये पण असताना तुम्ही पहिले आशापुरामध्ये होते बरोबर. आता ते या इथं आलेत बरोबर. तर इथं बघा, आता आपल्याला बेड बघायचं आहे. बेड इथं बरेच असे आहेत आणि सगळे मेटलमध्ये आहेत बरं का. आणि त्याच्यावरती कुशन पण आहे, गादी आहे आणि मस्त आहे पण. खालीसुद्धा ते कपाटं आहेत. खालचं स्टोर आहे ना, ते कपाटांचं आहे. आणि हे इथलं आहे. तर आता बघूया, आम्हाला एवढं मोठं तर नको आहे, आम्हाला छोटं पाहिजे. तर आम्ही हा छोटा एक बेड बघितला, कारण आपल्या बेडरूमची जागा थोडी साईज छोटी आहे. तर हे एक बघितलं. आता बघूया यामध्ये ते म्हणतात गादी आता नाही मिळणार, पण मागून देऊ आम्ही. तर हा बेड व्यवस्थित वाटतो आहे मला तेवढ्या जागेपुरतं. अजून काय काय घ्यायचं आहे खाली गेल्यावर आता बघतो. पहिले गादीचं या बेडचं आम्ही डन करतो. ते काही व्हिडिओ हे करतो त्याच्यामध्ये. तुमचा व्हिडिओ आम्हाला खूप आवडला. चांगला आहे व्हिडिओ, एकदम मस्त व्हिडिओ करता तुम्ही. खूप वर्षांनी 10 वर्षांनी भेट झाले आणि त्यांनी आता मी कॅमेरा जसा हातात काढल्यावर म्हणतात की हा तुम्हीच टायगरचे व्हिडिओ बनवता. माझ्या लक्षात नाही आलं. आणि टायगरचे व्हिडिओ पाहतात, ते आपले ब्लॉग पाहतात. असं असतं बघा. म्हणजे अचानक लक्षात नाही आला तुम्हाला, नंतर मला नंतर लक्षात आलं. मी म्हटलं वाघमारीत नाही आहेत ते, म्हटलं यांचाच व्हिडिओ जास्त असतो बघा आहे ना. एवढ्या दिवसांनी भेटून सुद्धा बरोबर सगळं लक्षात आहे त्यांना, आहे ना. असं असतं. तर चला आता बघूया काय काय घ्यायचे. इथं बघा मित्रांनो, आपण कपाट जी उल्हासनगरला घेतलेली ना तशाच डिझाईनमध्ये इथं सुद्धा वुडनमध्ये आहेत. पण तिकडच्या पेक्षा आहे ना इकडची जरा हा प्लायमध्ये थोडा फरक आहे बघा. फरक म्हणजे प्लाय चांगला इकडचा. तिकडचा प्लाय होता ना तो भुसा प्लाय होता तिकडचा आम्ही जो घेतला तो. हा पण भुसा प्लायच आहे. भुसा प्लाय पण क्वालिटी चांगली आहे. त्यामध्ये सुद्धा प्रकार असतात असे. हे बघा, आपण यामध्ये ग्लोसीमध्ये घेतलेला ना, हाय ग्लोसीमध्ये MDF मध्ये असेल आहे ना. क्वालिटी चांगली आणि व्यवस्थित. ह्याची काय प्राइस आहे? 22,500. 22,500ला. बघा थोडासा डिफरन्स आहे. तिथे मी 18ला घेतलेला, पण 21चा डीप आहे. तर तुम्ही घेतला तर 19चा डीप असतो. नाही, उंच आहे. याच्यावरती सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. हां बरोबर आहे, पण डीप कमी असेल. डीपमध्ये फरक करतात ते. असं थोडंसं फरक होतो, पण मटेरियलचं सुद्धा असते क्वालिटी त्यामध्ये असे. तर हे पण छान वाटतं असं ठीक आहे. आता घेतलंय थोडंसं होतंच 19-20 कुठेही आपण गेलो तर इथे सुद्धा आहे ना. हे बघा, असे मस्त असे छान कपाटं सगळी मेटलमध्ये इकडे आहेत, वुडनमध्ये इथं आहे. मला अजून एक टिपॉय घ्यायचा आहे, एक टायगरच्या सामानासाठी कपाट घ्यायचं आहे. तर मी बघते आता काय ते. एकाच दुकानात बघते आता, 17 दुकानं फिरायला नको. जुने लोक आहेत आपली. हां ना, आमचे जुने आहेत ते दादा. तिथं आम्ही नेहमी ज्या दुकानात जातो तिथं मला भेटलेच पाहिजेत असं नाही. अचानक भयानक होतं, पण हे होतं. मित्रांनो, आम्ही झालेली आमची खरेदी. इथं एक टीपॉय घेतला, एक बेड, एक गादी आणि एक टायगरच्या स्टोरेजसाठी कपाट घेतलेला आहे. तर टायगरचं स्टोअर करण्यासाठी सामान असं. तर आता इथून पुढं मला जायचं आहे डीमार्टला. डीमार्टमधून थोडं सामान आता ग्रोसरी घेते, मग नंतर घरी जाते. तर चला आता. बॅग चेकिंगला तर द्यायचे. ट्रॉली घ्या ना. घ्या आता तुम्ही आम्हाला. हां
चला मित्रांनो, आता शॉपिंग करून घेते. काय काय बरेच दिवस झाले, 4 महिन्यापासून आली नव्हती. आता जेवढं लागणार आहे तेवढं मनसोक्तपणे इथं शॉपिंग करायची. इथं आता पहिले मला काय घ्यायचं आहे, वरती जायचं आहे. हळदीचं पॅकेट. ओ आणा ना इकडे, ट्रॉली आणा. उपवासासाठी आहे, ठीक आहे ना. चला मित्र आणि मैत्रिणींनो, तर घरी आली आता. शॉपिंग बरीच झाली. सामानसुद्धा डीमार्टमधून आणलं. हे बघा, चांगल्याच माझ्या बॅगा भरल्यात भरपूर अशा. उचलत नव्हत्या रिक्षाच्या इथून. हेलवाल्यांना सांगितलं घेऊन या म्हणून. आणि पोंगा बघा तिकडे बसलाय कसा कोपऱ्यामध्ये वाळ बघत. खाऊ खायचं नाही तुला? नाही खाऊ खायचं? खाऊ खायचंय का? खायचंय? कोणतं खाऊ पाहिजे? गो माझं वाट आहे ग माझ्या सोना. माझं बाबूले दाखवू शकलं ना. पप्पू घेते, मम्मीची पप्पू घेते. तुला मारलं दादानी मारलं. आता मी टायगरला खाऊ देते बरं का. टायगरला केक आणलाय, तो देणार आहे मी आता. तू केक खा ना बाबली. हे खावा पण आणले तर आगुलीला त्याला जेवायची ना. का हो, तुम्हाला नको ना? राहू उपाशी तुम्ही. जाऊ दे. टायगरच्या बापांनी जेवण आणलंय. आता काही जेवण बनवायला वेळ नाही, 2:30 वाजलेत, तर जेवतो आम्ही. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, हाईपसुद्धा करा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.